नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रोजेक्टसोबत. तर जर तुम्ही मुंबई किंवा पुण्याला राहत असाल किंवा तुम्हाला मुंबई पुण्यापासून जवळ इन्व्हेस्टमेंट करायचे किंवा सेकंड होम करायचं आहे, फार्म हाऊस करायचं आहे, प्लांटेशन करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आज मी आलेलो आहे महाड तालुका, रायगड जिल्हा. मुंबईपासून फक्त 180 किलोमीटर अंतर बाय रोड आणि पुण्यापासून फक्त 140 किलोमीटर अंतर बाय रोड. आणि जर तुम्ही कोकण रेल्वेने येत असाल तर हे अंतर म्हणजेच आपलं प्रोजेक्ट ते रेल्वे स्टेशनचं अंतर हे फक्त 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर आता मी आपल्या लँड पार्सलमध्ये उभा आहे. माझ्या मागे तुम्ही जर पाहाल तर पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. आजूबाजूला वाडी वस्ती आहे. माझ्या मागे तुम्हाला गाव दिसेल. डांबर रोड टच प्रॉपर्टी आहे. डांबर रोडवरून आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस आहे प्लॉटमध्ये येण्यासाठी. प्लॉटमध्ये 2 बोरवेल आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण जागेचं गव्हर्मेंट डिमार्केशन झालं आहे, परत आलेली आहे. रिसेल प्रॉपर्टी आणि 7 बारे क्लिअर टायटल 7 बारे आहेत. डायरेक्ट मालकांकडून हा प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेला आहे फार्म हाऊस प्लॉटचा. तर हे जे पूर्ण लँड पार्सल 12 एकरचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण 20 गुंठे ते 1 एकरचे असे फार्म हाऊस प्लॉट केलेले आहेत. आणि तसेच तुम्हाला प्लांटेशन बॅकअप, उद्या तुम्हाला फार्म हाऊस बांधायचं आहे, RCC बांधकाम, चिरा बांधकाम, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर त्याचं पूर्ण बॅकअप आपण तुम्हाला इथे देत आहोत. इथे येण्यासाठी तुम्ही बाय रोड पण येऊ शकता. गुगल मॅप लोकेशन तुम्हाला दिलं जाईल जेव्हा तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल. किंवा तुम्ही जर कोकण रेल्वेने येत असाल तर तुम्ही करंजडी रेल्वे स्टेशनला तिथे उतरू शकता. तिथून तुम्ही अवघ्या 5 ते 10 मिनटामध्ये प्लॉटपर्यंत येऊ शकता. रिक्षा तिकडे असतात जेव्हा तुमची रेल्वे येते. सकाळी एक ट्रेन असते आणि एक दुपारी ट्रेन असते जी करंजडी रेल्वे स्टेशनला थांबते. तिथून तुम्ही रिक्षाने इथपर्यंत येऊ शकता. परत रिक्षा तुम्हाला तिथपर्यंत ड्रॉप पण करू शकते. तर तुम्ही जर रिटायरमेंट प्लॅन करताय, तुम्ही सिनियर सिटीजन आहात किंवा तुम्हाला गाव नाही आहे, तुम्हाला एक गावासाठी घर हवं असेल तर मग हा प्रोजेक्ट उत्तम असेल. कारण ॲग्रिकल्चर प्लॉटचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही शेतकरी असायला हवेत, पण जर तुम्ही शेतकरी नाही आहात तरी पण आम्ही तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट काढून इथे प्लॉट देऊ शकतो. तर ती पण तरतूद आहे इथे. आणि जर तुम्हाला सेकंड होम करायचं आहे, एक फार्म हाऊस करायचं आहे, वाडी वस्तीजवळ पाहिजे, तुम्हाला मार्केट जवळ पाहिजे, तर ही डील तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. कारण महाड जे सिटी सेंटर आहे, महाडचं मार्केट खूप मोठं आहे. हॉस्पिटल, कॉलेज, स्कूल्स, त्याच्यानंतर खूप मोठं मार्केट महाडला आहे. ते तुम्हाला इथून फक्त 15 किलोमीटर आहे. इथून तुम्हाला पोलादपूर, म्हणजे तुम्हाला जर महाबळेश्वरला जायचं आहे, साताऱ्याला जायचं आहे, वाईला जायचं आहे, तर तुम्हाला इथून पोलादपूर शॉर्टकटनी फक्त 13 किलोमीटर आहे. मुंबई गोवा हायवे तुम्हाला इथून फक्त 10 किलोमीटर आहे. महाड दापोली स्टेट हायवे हा तुम्हाला इथून फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर असा क्लिअर टायटल प्रोजेक्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर समोर जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे वाडी वस्ती आहे, राहती घरं आहेत. हा सिमेंटचा जो पोल दिसतो आहे हे आपल्या प्रोजेक्टची म्हणजे पूर्ण लँड पार्सलची मार्किंग आहे. गव्हर्मेंट डिमार्केशन झालं आहे. लीगल रोड ॲक्सेस आहे, इथपर्यंत रोड येतो आहे. इथून फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला महाड दापोली स्टेट हायवे आहे. अशा प्रकारचं पूर्ण लँड पार्सल आहे. माती ही पूर्ण सुपीक आहे, सुपीक माती आहे, प्लांटेशनसाठी उपयुक्त आहे. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करू शकता. ह्याच्यातले बऱ्यापैकी आपण फार्म हाऊस प्लॉट विकलेले आहेत. काही प्लॉट आपल्या इथल्याच लोकल लोकांनी घेतलेत, जे आजूबाजूच्या गावातली माणसं आहेत त्यांनी आपल्याकडून प्लॉट विकत घेतलेत. लेआउट प्लॅन रेडी आहे. पूर्ण आपला 12-12.5 एकरचा लेआउट प्लॅन रेडी आहे. तो पण तुम्हाला शेअर केला जाईल. बघा, तिकडून अशा प्रकारे जे सिमेंट पोल दिसत आहेत, ही आपली एक बोरवेल आहे आणि ही सेकंड बोरवेल आहे. ह्या बोरवेलला पण बऱ्यापैकी पाणी आहे आणि त्या बोरवेलला पण बऱ्यापैकी पाणी लागलेलं आहे. तर त्या बोरवेलच्या खालूनच प्लॉट असा कंटिन्यू होतो आहे. आणि इथे खालच्या लँड पार्सलमध्ये, खालच्या पोर्शनमध्ये आपण 20-20 गुंठ्याचे 7 ॲग्रिकल्चर प्लॉटिंग केलेले आहेत. आणि बाकी सर्व वरच्या लेवलला आपण डेव्हलप करतो आहे. तिथून तुम्हाला जो व्ह्यू मिळणार आहे हा एकदम सुपर्ब व्ह्यू, म्हणजे एकदम भन्नाट व्ह्यू निसर्गाचा तुम्ही तिथून वरतून अनुभव करू शकता. आम्हाला भरपूर क्लायंटचे कॉल असतात की आम्हाला एक ॲग्रिकल्चर प्लॉट हवा आहे किंवा NA प्लॉट हवा आहे. पण NA प्लॉटमध्ये गुंठ्यावारीने जर आपण घ्यायला गेलो तर जरी आपण मिनिमम 5 लाख रुपये गुंठा पकडला NA प्लॉट, तर 15 लाखामध्ये तुम्हाला फक्त 3 गुंठ्याचा प्लॉट मिळतो. आणि काही काही लोक शेतकरी असून पण NA प्लॉट विकत घेतात कारण त्यांना टायटलची भीती असते.
तर इथे हे सर्व क्लिअर टायटल आहे. ऑलरेडी खरेदी खतं झालीत आमच्या क्लायंटची, 7/12वर नावं चढवलीत आपण. ते पण आम्ही तुम्हाला रेफरन्ससाठी दाखवू शकतो. आणि इथे तुम्ही तेवढ्याच पैशामध्ये खूप मोठी जागा घेऊ शकता, खूप बऱ्यापैकी मोठं प्लांटेशन करू शकता आणि एक गावची वाईब पण तुम्हाला इथे मिळेल. आणि तुम्ही एक शेतकरी म्हणून तुमचं इथे शेतघर पण बांधू शकता. तर तुम्हाला कमी पैशामध्ये जर जास्त जागा मिळत असेल तर नक्कीच ही ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे तुमच्यासाठी. आणि आपण प्रयत्न करतो की आपले जेवढे व्ह्युअर्स आहेत, जेवढे पण आपले क्लायंट आहेत पूर्वीचे, यांच्यासाठी जेवढ्या होऊ शकतात तेवढ्या जेन्युइन डील घेऊन यायचा. कारण व्यवहारामध्ये जर अडकलात, फसलात, पैसे अडकले तर तो डोक्याला ताप होतो कायमचा. आणि पैसे देऊन डोक्याला ताप करून घेण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. त्याच्यामुळे आपले हे सगळे प्रोजेक्ट क्लिअर टायटल आहेत, याची आम्ही तुम्हाला नक्कीच खात्री देऊ शकतो. बघा, हे काजूचं झाड आहे. आता आपण हळूहळू हाईटला येत चाललो आहे. तर इथे जास्त स्लोप पण नाही आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा खूप मोठा डोंगर आहे, तर असं काहीच नाही, एकदम नॉर्मलचा डोंगर आहे हा. तर मंडळी, हा बघा, हा असा रस्ता केला आहे आता सध्या तात्पुरता वरती जाण्यासाठी. आणि आता सगळं काम चालू होईल. जो खालचा मी तुम्हाला प्लॉट दाखवलेला, ज्याला कुंपण केलं आहे, तिकडे तुम्ही बांबूचं प्लांटेशन पाहू शकता. असं पूर्ण प्लांटेशन आपण ह्या प्लॉटमध्ये करत आहोत. आणि अजून तुम्हाला काही वेगळे प्लांटेशन करायचे असतील, आंबा, काजू, बाकी काही प्लांटेशन तुम्हाला करायचे असतील, तर त्या सगळ्याचा बॅकअप आपण तुम्हाला इथे देऊ शकतो. आणि आता आपण अर्ध्याच पट्ट्यामध्ये वरती आलो आहे, म्हणजे अर्धीच हाईट चढलो आहे फक्त. तर व्ह्यू बघा किती मोकळा झाला आणि वाईड होत चालला आहे. वरतून तर अजून जबरदस्त आहे. समोर डोंगरावरती गावं वगैरे, मंदिर वगैरे, किती सुंदर दिसते बघा सगळं. तर तुम्हाला कोकणात येऊन सेटल व्हायचं असेल, त्याची वाईब हवी असेल, तर ही जागा तुमच्यासाठी खरंच उत्तम आहे. तर मंडळी, आता आपण अजून थोडे वरती आलेलो आहोत. आणि इथून आता तुम्ही व्ह्यू बघा, हा बघा, हा अजून वाईड झाला आहे व्ह्यू. तिथपर्यंत आता आपल्याला क्लिअर दिसतंय. आणि काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा. तर बघा, असा आपला पोल इथे वरती आला आहे. पण हा जो मधला बेल्ट आहे ना, इथे आपण काहीच वर्किंग करत नाही आहोत. त्यामुळे तुम्हाला जी जागा मिळणार आहे ही प्रॉपर प्लेन टेबल प्लॉट अशीच जागा आपण तुम्हाला देतो आहे मॅक्सिमम, जिकडे तुम्हाला वर्किंग जास्त नसेल. तर आता चला एकदम आपल्या टॉपच्या पार्टला जाऊया, लँड पार्सलच्या. तर बघा, अशा प्रकारे लँड पार्सलवरती कंटिन्यू झालं आहे. आता आपण आलो आहे, इथून तुम्ही व्ह्यू पाहू शकता. किती सुंदर व्ह्यू तुम्हाला इथून मिळणार आहे. समोर पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग, हा गावाचा व्ह्यू, आजूबाजूला जी गावं आहेत लांब लांब, त्यांचा व्ह्यू तुम्हाला इथून एकदम क्लिअर मिळणार आहे. आणि अशा प्रकारेच आपली ही जागा वरती कंटिन्यू झालेली आहे. तर आता आपण जाऊया वरच्या दिशेला. तर मंडळी, आता आपण एकदम वरती आलो आहे. हे बघा, इथे पण तुम्हाला सिमेंटचे मार्किंगचे पोल पाहायला मिळतील. ते वरती पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण तुम्ही अनुभव करू शकता. आणि सगळेच फार्म हाऊस प्लॉट जर आपले विकले गेलेत आणि लोकांनी जर इथे फार्म हाऊस बांधले, तर तुम्हाला इथे नेबर्स पण येतील. खाली तर वाडी वस्ती आहेच तुम्हाला, पण इथे पण वरती तुम्हाला मग लोकवस्ती येईल, लोक राहायला येतील, किंवा वीकेंड होम वगैरे, तुमचं एक प्रॉपर नेचर स्टे, असं तुम्ही इथे आरामात करू शकता. तर क्लिअर टायटल फार्म हाऊस प्लॉट्स जर तुम्ही बघत असाल, तर हे लोकेशन त्यासाठी खूप उत्तम आहे आणि तेवढंच सुंदर आहे. सकाळी किंवा संध्याकाळी इथे मोर वगैरे पण पाहायला मिळतात आपल्याला, बघा. आणि पावसाळ्यामध्ये हे दृश्य अप्रतिम असतं. तर आता माझ्याकडे काही ड्रोन शॉट्स आहेत ह्या लँड पार्सलचे, जे पावसाळ्यामध्ये आम्ही शूट केलेले आहेत. तर मी आता ते ओव्हरले करतो आहे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे हा पूर्ण माळ
मागेपर्यंत आणि त्या साईडला असा कंटिन्यू होतो आहे आपल्या लँड पार्सलचा. आणि इथे पण तुम्हाला जर ह्या लोकेशनला तुम्हाला ॲग्रिकल्चर प्लॉट आमच्याकडून घ्यायचा असेल तर इथे पण तुम्ही आमच्याकडून ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊ शकता. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, फक्त प्लांटेशनसाठी जागा घ्यायचे, तरी तुम्ही आमच्याकडून इथून जागा घेऊ शकता. तर मंडळी, जर तुम्ही एक ॲग्रिकल्चर लँड पार्सल बघत असाल मुंबई पुण्यापासून जवळ, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, मुंबईपासून फक्त 180 किलोमीटर अंतर, पुण्यापासून 140 किलोमीटर अंतर, महाड सिटीपासून 15 किलोमीटरचं अंतर, पोलादपूरपासून 13 किलोमीटर अंतर, दापोलीपासून 48 किलोमीटरचं अंतर, महाड दापोली स्टेट हायवेपासून फक्त 2.5 किलोमीटर आणि करंजवाडी रेल्वे स्टेशनपासून फक्त 3.5 किलोमीटर. तर अशा लोकेशनला जर तुम्हाला ॲग्रिकल्चर प्लॉट इन्व्हेस्ट करायचं, एक मोठं लँड पार्सल घ्यायचं, क्लिअर टायटल, रिसेल, ज्याचं सगळं रेडी आहे, की टायटल एकदम रेडी आहे, तुम्हाला फक्त येऊन खरेदी खत करायचं आहे, तर अशी प्रॉपर्टी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि साईट व्हिजिटसाठी 2 दिवस अगोदर आम्हाला इन्फॉर्म करा, म्हणजे आम्हाला तुमची साईट व्हिजिट अरेंज करता येईल. तर लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा. आणि तुम्ही जर अशा जागेच्या शोधत असाल तर लवकरात लवकर ही डील पण फायनल करा. तुम्हाला एक चांगलीच डील इथे मिळेल, क्लिअर टायटलवाली. तर आता घेतो मी तुमचा निरोप. अशा जेन्युइन डील्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या डीलमध्ये, कोणत्यातरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.